हातावर पेनानं लिहिलं, महिला डॉक्टरने जीवन संपवलं. सुसाईड नोटमध्ये पोलिसावर अत्याचाराचा आरोप. साताऱ्यात खळबळ. फलटणमधील घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली माहिती. सातारा एसपींकडून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ घेतली माहिती. फलटण प्रकरणात मोठी कारवाई. पीएसआय गोपाल बदने निलंबित. महिला डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाचा तपास. डॉक्टर महिलेचा शवविच्छेदनानंतर मृतदेह बीडकडे रवाना. साताऱ्यातील डॉक्टर आत्महत्या प्रकरणात महिलेचा मृतदेह मूळ गावी रवाना. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण. गृहमंत्र्यांनी संबंधितांवर 302 चा गुन्हा दाखल करावा या मागणीकरता वंजारी समाज आक्रमक. जय भगवान महासंघाच्या वतीनं घटनेचा निषेध. शब्दांचा किमयागार साक्षेपी व्यक्तिमत्वाला मुकलो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ज्येष्ठ लेखक पियुष पांडेंना श्रद्धांजली. स्वतःला संपवण्यापेक्षा जो त्रास देतो त्याच्यावर कारवाई कशी होईल याचा विचार करा. टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी शासनाची मदत घ्या. फलटणच्या प्रकरणावर आमदार चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. पाथरी तालुक्यात उभारलं ग्राम संसद भवन. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते भवनाचं लोकार्पण. कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांची उपस्थिती. सावंतवाडीत शिंदे सेनेचा भाजपला धक्का. माजी शहराध्यक्ष आणि जिल्हा कार्यकारिणी सदस्य अजय गोंदावले शिवसेने. वंचितचे पदाधिकारी प्रमोद कुटे परभणीहून छत्रपती संभाजीनगरकडे रवाना. जनआक्रोश मोर्चात होणार सहभागी. तर मुख्यमंत्री फडणवीस आणि जरांगे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता. शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाचं निमित्त 26 ऑक्टोबरला मंगळवेढ्यात कार्यक्रमाचं आयोजन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 27 ऑक्टोबर रोजी मुंबई दौऱ्यावर. अमित शहा यांच्या हस्ते मुंबईतील 2 जहाजांचं होणार उद्घाटन. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा 27 ऑक्टोबरला मुंबई दौरा. मंत्री नितेश राणेंकडून दौऱ्याआधी तयारीची पाहणी. माझगाव डॉक इथे अत्याधुनिक जहाजाचं होणार लोकार्पण. गोपीनाथ मुंडेंच्या वारसदाराच्या वादात नवा ट्विस्ट. धनंजय मुंडेंचा जुना साथीदार विरोधात. विश्वासू दीपक देशमुख धनंजय मुंडेंची साथ सोडण्याच्या तयारीत. चंद्रशेखर बावनकुळेंना तातडीनं अटक करा. संजय राऊतांचं विधानाने राजकारणात खळबळ. आमचा पक्ष कसा चालवावा हे सांगणारे राऊत कोण? चंद्रशेखर बावनकुळेंचं ठाकरे गटाला प्रत्युत्तर. बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला. प्रतिकात्मक कार्टून सोशल मीडियावर व्हायरल करत टीका. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून बच्चू कडूंची मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका. मुंबईच्या सातबाऱ्यावर आपलंच नाव असल्याचा ठाकरेंचा तोरा. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर केली टीका. भंडाऱ्यात मंत्री बावनकुळेंची कार्यकर्त्यांना तंबी. बंडेखोरांना नेत्यांचे दरवाजे 5 वर्षासाठी बंद. सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअॅप सर्व्हेलन्सवर टाकलेत. मंत्री बावनकुळेंचं खळबळजनक वक्तव्य. राज्यपाल आमदार खासदारांचा घेणार क्लास. नैसर्गिक शेती या विषयावर राज्यपाल करणार मार्गदर्शन. राज्यपाल आचार्य देवव्रत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित. रवींद्र धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांवर नवा बॉम्ब. महापौर असताना मोहोळ बढेकर बिल्डरची गाडी वापरायचे. मोहोळ यांच्या गाडीचा फोटो ट्विट करत धंगेकरांचा आरोप. सध्या विचारांची निष्ठा असलेला एकही नेता उरला नाही. विचारांमध्ये स्पष्टता असलेला नेता म्हणजे केवळ बाळासाहेब आंबेडकर. वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉक्टर नितीन ढेपेंचं वक्तव्य. सोमवारी ठाकरेंच्या शिवसेनाचा निर्धार मेळावा. आदित्य ठाकरे मेळाव्यात फोडणार बोगस वोटिंग बॉम्ब. आदित्य ठाकरे करणार मतदार यादीतील घोळाचं सादरीकरण. बोगस मतदान न होण्यासाठी मार्गदर्शन देखील करणार. महाराष्ट्राच्या यादीत अनेक दुबार मतदार. सातत्यानं होणाऱ्या स्थलांतरामुळे एक मतदाराचं नाव 2-3 ठिकाणच्या मतदार यादीत असणं शक्य असल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची वक्तव्य. काँग्रेस आता अतिडाव्या विचारांकडे झुकली. संवैधानिक संस्थांवर हल्ले करणं लोकशाहीसाठी धोकादायक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. संरक्षण आणि एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची आता नवी ओळख. एरोस्पेस उत्पादन प्रकल्पासाठी 223 एकर जागेचं हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते.
12 जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्गाला विरोध, महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत खेचणारा हा रस्ता. शक्तीपीठ महामार्गाबाबत राजू शेट्टींची प्रतिक्रिया. सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढांचा आज पाहणी दौरा. छठपूजेनिमित्त जुहू चौपाटीपासून ते बाणगंगापर्यंत दौरा. समुद्रकिनारी तलाव परिसरात तयारीचा आढावा. देशभरात मतदार यादी बनवण्याचं मोठं काम सुरू. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी या बैठकीचं केलं नेतृत्व. रमेश पाटील यांचा रवींद्र धंगेकरांना फोन. तुम्ही जे करताय ते चंद्रकांत पाटलांनी करायला हवं होतं. मनोज जरांगे समर्थक. रमेश पाटलांचं वक्तव्य. आमदार आदित्य ठाकरेंचं मतदार यादीतील घोटाळ्यासंदर्भात प्रेझेंटेशन राज्य आणि देशाच्या निवडणूक आयोगानं पाहावं. संजय राऊतांची माहिती. डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी कोणालाही वाचवलं जाणार नाही. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंची ग्वाही. 26 ऑक्टोबरला कोल्हापुरात पहिलं स्त्रीवादी साहित्य संमेलन. आम्ही भारतीय महिला मंचच्या वतीनं आयोजन. परभणीच्या परळगव्हाणातील 26 वर्षीय युवक बेपत्ता. ताडकळस पोलिसात बेपत्ता झाल्याची नोंद. नवनाथ लक्ष्मण शिंदे असं बेपत्ता झालेल्या युवकाचं नाव. सांगलीच्या अखेर इस्लामपूरच्या ईश्वरपूर नामकरणाला केंद्र सरकारची मंजुरी. केंद्र सरकारच्या भारतीय सर्वेक्षण विभागाकडून मान्यतेचं पत्र प्राप्त. कॅलिग्राफीने उजळली भवरवाडी जिल्हा परिषदेची शाळा. बीड जिल्ह्यातील या शाळेतील चिमुकल्यांचं हस्ताक्षर आणि रांगोळी लक्ष वेधणार. पुणे बंगलोर महामार्गावरील वाहतूक कोंडी काही सुटेना. नागरिकांना वाहतुकीचा त्रास. मनसे शहराध्यक्षानं बॅरिगेड्स फेकत अँब्युलन्ससाठी रस्ता केला मोकळा. यवतमाळमध्ये जलजीवन मिशन योजनेची देयकं अदा करताना प्रशासनाची कसरत होणार. पाणीपुरवठा विभागानं मागणी केलेल्या 110 कोटींपैकी मिळाले फक्त 26 कोटी. अमरावतीच्या 16 वर्षीय सुजल कोहळेचा सायकलिंगमध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड. परराज्यातील म्हैस खरेदीसाठी केडीसीसी कडून 3 लाखांपर्यंत कर्ज. धवल क्रांती योजना सुरू. एका म्हशीसाठी 1.5 लाख तर 2 म्हशींसाठी 3 लाख रुपये कर्ज मिळणार. पुरंदरमधील गुळूममध्ये शक्तिभक्तीचा संगम. प्रसिद्ध काटेबारस यात्रेला घटस्थापनेनं सुरुवात. मंदिर आणि गावात आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट. भंडाऱ्याच्या पवनीत रात्री अस्वलाची एंट्री. 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागानं अस्वलाला केलं जेरबंद. चंद्रपूरमधील ताडोबाच्या पक्षी वैभवात नवी भर. वन्यजीव अभ्यासक आणि वनाधिकारी रुंदन कातकर यांनी शोधला युरोपियन नीलपंख पक्षी. कोळसा कुरळ क्षेत्रात पहिल्यांदाच आढळला हा अनोखा पक्षी. रस्त्यांवर खोदलेला चर बुजवण्यासाठी नव्यानं 7 कंपन्यांची निवड. 2 वर्षांसाठी तब्बल 257 कोटी रुपये करणार खर्च. बीएमसीच्या घरांच्या लॉटरीला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद. गेल्या 10 दिवसात घरांसाठी 10,000 जणांची नोंदणी तर आतापर्यंत 168 लोकांनी केले अर्ज निश्चित. मध्य रेल्वेवर कर्जत ते खोपोली दरम्यान ब्लॉक. कर्जत यार्ड पुनर्रचनेकरता पॉवर ब्लॉक. 24 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर पर्यंत विशेष ब्लॉक. ब्लॉक कालावधीत कर्जत ते खोपोली लोकल बंद राहणार. पश्चिम रेल्वेचा तिकीट तपासणीतील नवा विक्रम. एकाच दिवसात 1,39,00,000ची दंड वसुली. 17,383 विनातिकीट प्रवाशांवर कारवाई. सणासुदीत फुकटे रेल्वे प्रवासी वाढले. फुकट्या प्रवाशांवर मध्य रेल्वेची कारवाई. भुसावळ रेल्वे विभागात विशेष तिकीट तपासणी मोहीम. 948 विनातिकीट अनियमित प्रवास करणाऱ्यांवर कारवाई. तर मेट्रो रेल्वे 3चा प्रवास सुसाट. पण भुयारी मार्गात मात्र इंटरनेट ब्लॉक. प्रवाशांमध्ये प्रशासनाविरोधात नाराजी. पुणे एसटी विभागाला आर्थिक दृष्टिकोनातून मोठं यश. 3 दिवसांच्या काळात तब्बल 6 कोटी रुपयांची कमाई. बँक खात्याला आता 4 नॉमिनी जोडता येणार. 1 नोव्हेंबर पासून नियम लागू होणार. 12वीच्या बोर्ड परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ. 7 नोव्हेंबर पर्यंत अर्ज भरता येणार. पीएफ खात्यातून लग्न आणि खरेदी करता 1 वर्षानंतर काढता येणार पैसे. मात्र खातेदाराला नोकरीला 1 वर्ष पूर्ण झाल्याची अट.
व्हॉट्सअॅप युजर्सला झटका. ChatGPT आता वापरता येणार नाही. व्हॉट्सअॅपवर फक्त मेटा AI असिस्टंटच वापरता येईल. मेटाची घोषणा. पुढील 15 दिवस वातावरणात बदल होणार. ऑक्टोबर हीटमुळे मुंबईकर हैराण. गेले काही दिवस मुंबईत साथीच्या आजारात वाढ. सर्दी खोकल्याच्या आजारांमध्ये वाढ. मुंबईसह ठाणे पालघरमध्ये रविवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता. अग्निवीर योजनेत मोठा बदल होण्याची शक्यता. 75% जवानांना कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची शक्यता. अमरावतीच्या मेळघाटात रंगतदार थाट्या बाजाराला प्रारंभ. ढोलकी बासरीचे स्वर. आदिवासी बांधवांचा थाट्या बाजार उत्साहात. नवी मुंबई महापालिकेची दिवाळी सणात रात्री 11 पासून पहाटे 3 वाजेपर्यंत विशेष स्वच्छता मोहीम. 16 टन कचरा उचलण्यात आला. सतत वीज पुरवठा खंडित. बदलापूरकरांना मनस्ताप. महावितरणच्या कारभाराविरोधात बदलापूरकरांचा संताप. सलग 3 ते 4 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित. सौर ऊर्जेने गरजू मध्यमवर्गीयांची 5 लाख घरे उजळणार. छत्रपती संभाजीनगरातील 10,000हून अधिक घरांचा समावेश. सप्तशृंगी मातेचे मध्यरात्रीपर्यंत मिळणार दर्शन. 6 नोव्हेंबरपर्यंत मध्यरात्री 12 पर्यंत दर्शन व्यवस्था सुरू असणार. जळगावमध्ये श्रीराम रथोत्सवाचा उत्साह. हत्तीचं वाहन असलेल्या रथोत्सवाचं जळगावातील कैलास भोळे कुटुंबियांतर्फे जल्लोषात स्वागत करण्यात आलं. सोलापूरमधील व्यापाऱ्याची सोन्यासारखी प्रामाणिकता. ज्वारीच्या पोत्यात सापडलेलं 4 तोळे सोनं केलं परत. सांगलीतील स्वराज्य दुर्गा प्रतिष्ठानकडून साकारण्यात आली विजयदुर्ग किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती. किल्ल्याची प्रतिकृती पाहण्यासाठी शिवप्रेमींची गर्दी. चंद्रपूरमधील कोलाम आदिवासी समाजात दिवाळीनिमित्त घुसाळी आणि दंडा या पारंपरिक नृत्यांचं आयोजन. नांदेडमध्ये महिला सफाई कामगारांना साडी चोळी आणि मिठाई देत केली दिवाळी साजरी. भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस क्षितिज जाधव यांच्या वतीनं वाटप. दिवाळीतील सुट्ट्यांनिमित्त मालवण, देवबाग आणि तारकर्लीमध्ये पर्यटकांची गर्दी. आंध्र प्रदेशात भीषण दुर्घटना. 40 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला आग. 11 जणांचा मृत्यू. तर साताऱ्यातील भिलार मेढा रस्त्यावर पुन्हा बिबट्याची दहशत. 2 बछड्यांचा व्हिडिओ व्हायरल. पनवेलच्या पळसपेमधील टायरच्या दुकानाला भीषण आग. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. आगीमुळे दुकानाचं मोठं नुकसान. मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. परभणीमधील ताडकळसात शॉर्ट सर्किटमुळे उसाला आग. आगीत 2 एकर ऊस जळून खाक. आरोपी विरोधात पोलिसात गुन्हा दाखल. आदिवासी आश्रमशाळेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांचं पायी विऱ्हाळ आंदोलन. कामगारांचं खासगीकरण करण्याच्या कारणानं राजभवनाच्या दिशेनं आंदोलन. जालन्यात उद्या बंजारा समाजाच्या वतीनं जेलभरो आंदोलन. बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं याकरता आंदोलन. शनिवार वाड्यावर किन्नर समाजाचं आंदोलन. गोमूत्र आणि गंगाजल शिंपडून केला निषेध. मुस्लिम महिलांच्या नमाजानंतर शनिवार वाड्याचं शुद्धीकरण. किन्नर समाजाची घोषणाबाजी करत आक्रमक भूमिका. अकोल्यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरता जिल्हा पणन अधिकारी यांच्या कार्यालयात झोपा काढू आंदोलन. अमरावतीच्या मेळघाटातील शेतकऱ्यांचा शासकीय कार्यालयावर मोर्चा. मक्याला 2,400 रुपये भावासाठी आंदोलन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.